ज्ञानेश्वरी अध्याय 1. प्रस्तावना. ज्ञानेश्वरी वाचावी, समजून घ्यावी अशी प्रत्येक मराठी माणसाची इच्छा असते. त्या दृष्टीने मी ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. वारकरी संप्रदायासह ज्ञानेश्वरांना सर्वच भक्त प्रेमाने माऊली म्हणतात. ज्ञानेश्वर माऊलींचे शब्दभंडार पाहून मी चकितच झालो. माऊलींनी गीतेतील तत्वे अत्यंत हळुवारपणे समजावून सांगितली आहे. माऊलींना मी विष्णूचा अवतार मानतात. श्री गोंदवेलकर महाराज म्हणतात, हजारो वर्षापूर्वी भगवंतांनी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर गीता सांगितली आणि नंतर कपडे बदलून येऊन 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी सांगितली. संस्कृत भाषा सर्वसामान्यांना समजायला अवघड असल्याने त्यांना गीतेतील तत्वे अवगत व्हावी आणि ती आचरणात आणण्यासाठी मार्गदर्शन मिळावे या एकमेव उद्देशाने माऊलींनी गीतेचे मराठी भाषांमध्ये विवरण केले आहे. माऊलीचा स्वभाव अत्यंत विनम्र आहे म्हणून सुरुवातीला ते म्हणतात, सद्गुरू निवृत्तीनाथांनी आज्ञा केली म्हणून मी हे धाडस करत आहे. हे गीतार्थाचे काम गहन आहे. या कामी वेदांचीही मती कुंठित होते आणि मी तर पडलो मंदमती. तेव्हा तेथे माझा पाड कसा लागणार. हे करणे म्हणजेच काजव्यांचे सूर्याला दिव्य दाखवल्यासारखे आहे. मात्र या कामी मला सद्गुरू निवृत्तीराय यांची अनुकूलता लाभली आहे. त्यांच्या आधारावर धीर धरून मी बोललो. गीतार्थ सांगण्याचा यत्न करतो. लोखंडाचे सोने करण्याचे सामर्थ्य केवळ परिसामध्येच असते. जर प्रत्यक्ष सरस्वती प्रगट झाली तर मुक्याला वाचा फुटते. सद्रूपी कृपा आहे म्हणूनच मी या ग्रंथाला हात घातला आहे. ज्याप्रमाणे लाकडी कळसूत्री बाहुली सूत्राधाराची दोरी जशी नाचवेल तशी नाचते, त्याप्रमाणे मी सद्रूचा केवळ निरोप्य आहे. सद्रूपाने सांगतील तसे मी लिहिणार आहे. गीता हा शुद्ध तत्वज्ञानाविषयक ग्रंथ असल्याने त्या तत्वांचा उलगडा करून सांगण्यासाठी आवश्यक असलेली उदाहरणे दिलेली नाहीत. माऊलींच्या विवेचनात मात्र उदाहरणांची रेलचेल आढळते. त्याला अध्यात्म सर्वसाधारणपणे दृष्टांत असे म्हणतात. दृष्टांतात सांगितलेल्या गोष्टी कायमच आढळतील अशा असतात. उदाहरणार्थ चंद्र, सूर्य, पृथ्वी, विविध प्राणी इत्यादी. आपल्या अभ्यासात आपण ह्या उदाहरणांवरूनच गीतेतील तत्वे समजावून घेणार आहोत. आपल्या पोस्टमध्ये विनोबांची तयार केलेल्या गीतेच्या संस्कृत श्लोकांचे मराठी भाषांतर असेल. ते त्यांच्या गीताई या पुस्तकातून मी घेणार आहे. ज्ञानेश्वरी मराठीत आहे, मग श्लोकही मराठीत असणं योग्य ठरेल. ज्यांना सुसंस्कृत आवडतात, संस्कृत समजतं, त्यांनी संस्कृत श्लोकाचा संदर्भ घेतला तरी चालेल. पण तेथे फक्त श्लोकांचे विनोबांनी तयार केलेले मराठी पद्य भाषांतर मी घेणार आहे. ते भाषांतर वाचत वाचकांनी माऊलींची केलेली विवरण वाचले की भगवंतांना त्या श्लोकातून काय सांगायचे असेल ते सुस्पष्ट होईल. प्रसिद्ध कवी पी. सावळाराम यांनी माऊली मराठीतून श्री भगवद्गीता सांगत आहे हे पाहून मराठी भाषेला अतिशय आनंद झाला. अशी कल्पना करून एक गीत तयार केले. ते गीत अतिशय प्रसिद्ध असून ते ह्याप्रमाणे आहे. ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता, लक्ष द्या हो विनविते, मराठी मी त्याची माता. गोड माझ्या सोनुल्याचा लळा लागे बालपणा, बांधुनिया घुंगुरवाळे अंगी नाचे थोरपणा. निरुपमा सांगायाला तुम्ही द्या हो शहाणपणा, बाळमुखी मोठा घास भरवा हो जगन्नाथा.
निरक्षर लोकांसाठी प्राणाचेही देऊनी मोल, अमृतांची जिंकून पैजा, घ्यावे मराठीचा बोल. ज्ञानदीप डोळियाच्या तेजाळला तेजोमोल, देवगुरु खाली आले जोडूनिया दोन्ही हात, तेव्हा अमृताची पैज जिंकणाऱ्याच्या मराठी भाषेत माऊलींनी ओळख करून दिलेल्या गीताशास्त्राच्या अभ्यासाला आपण सुरुवात करूया.